नमस्कार, माझ्या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते. तर आज मला भरपूर असं काम होतं. हे सर्व ब्लाऊज कट करायचे आहेत या मापावरून. आणि तसेच आता माझं सर्व काम झालेलं आहे आणि मी आता बसलेले आहे ब्लाऊज कट करण्यासाठी. तर हे 3 आहेत ते साधे ब्लाऊज आहेत आणि हे 2 अस्तरचे ब्लाऊज आहेत. तर अस्तर हे कस्टमरनीच दिलेलं आहे आपल्याला. या पद्धतीचं अस्तर आहे. तर आता आपण हे कट करूयात. तर ह्यासाठी आपण मेजरमेंट वगैरे घेणार. तर आता मी सर्वात अगोदर इथे ब्लाऊज हा किती साईजचा आहे ते पाहते. तर हा 36 इंच चेस्टचा ब्लाऊज होता. तर याच्या मापाची मी आता माझ्याकडे जे पेपर कटिंग केलेलं अवेलेबल आहे ते मी काढत आहे बॅगमधून. तर तुम्ही बरेच वेळेस माझ्या मैत्रिणी काय करतात, पेपरवरती कट करतात आणि तो पेपर जो असतो तो असा फोल्ड होतो, व्यवस्थित आपल्याला टाकता येत नाही. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याकडे साड्यांची जी रिकामी खोके असतात बॉक्स, त्याच्यावरती या पद्धतीने आपण मापं काढून ठेवली तर ती खूप दिवस जातात. हे म्हणजे फाटत वगैरे काही नाही आणि आपल्याला ब्लाऊजवरती टाकायलाही खूप इझी जातं. तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने मापे काढून ठेवा आणि भरपूर दिवस यूज करा तीच. कारण परत परत मापे काढणे आणि त्यात वेळ खूप जातो. मापे घ्या, नंतर ती पेपरवरती कट करा, नंतर ते पेपर हरवतं किंवा पेपर लगेच फाटतं. ते नाजूक असतं ना त्याचं पातळ असं, त्यामुळे ते फाटतं. तर त्यासाठी या पद्धतीचे तुम्ही यूज करू शकता. तर आता मी ते जे 3 ब्लाऊज आहेत ते साधे आहेत ना, ते एकावरती एक टाकून तिन्ही एकाच वेळेस कट करते. मी प्रत्येक वेळेस याच पद्धतीने कट करते. जर एकाच कस्टमरचे जास्त असे ब्लाऊज असले की एकावरती एक टाकायचे आणि एकाच वेळेस कट करायचे. एकाच मेजरमेंटचे असतात त्यामुळे. आणि जर एखाद्या वेळेस एखाद्या कस्टमरला स्लीव्ज लांब हवी असतील किंवा डिझाईनची हवी असेल तर मग ती मी स्लीव्ज फक्त सेपरेट कट करते, बाकी सर्व याच पद्धतीने कट करते. तर इथं मी एक ब्लाऊज ठेवून घेतलेले आहेत एकावरती एक या पद्धतीने. व्यवस्थित अशी घडी घालायची आहे आणि ठेवायची आहेत. तर हे 3 ब्लाऊज आहेत. तर तुम्हाला दिसण्यासाठी मी या पद्धतीने बघू शकता. जे साईडला जे कट काढायची साईडची असते ती आपण घडी करून या पद्धतीने घेतलेली आहे. आता सर्वात अगोदर मी स्लीव्ज कट करणार आहे. या पद्धतीने मी जे स्लीव्जसुद्धा देखील मी झापडीवरती पॅटर्न कट करून घेतलेला आहे. त्यामुळे टाकलं की लगेचच कट करायला इझी जातं. मी अगोदर पेन्सिलने त्याला मार्किंग करून घेतलं आणि त्याच्यावरून लगेच कट करून घेतली. आपली बाही कट झालेली आहे. आता बाही कट झाल्यानंतर सगळ्यात खाल्ल्या साईडला, म्हणजे खाल्ल्या साईडला का टाकायचं, तुम्ही कुठे टाकू शकता, पण तिथे आपल्याला अगोदर छोटी टिप मारा, नंतर त्यासाठी टाईम जातो. तर तसं न करता मी डायरेक्ट खालच्या साईडला टाकते, कारण तिथे देखील काट येतो. म्हणजे जे काटाचं जाडसर कपडा असतो तर त्यामुळे मी या पद्धतीने आता इथे देखील या पद्धतीने आखून घेतलं अगोदर पेपर टाकून आणि मार्किंग केलं पेन्सिलनं. पूर्ण कपडा व्यवस्थित केला. कमी जास्त असेल तर नंतर आपलं माप चुकू शकतो. त्यासाठी कपडा व्यवस्थित आहे का नाही हे चेक केलं आणि नंतर पाठीमागची साईड देखील कट करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने माझी पाठीमागची साईड देखील कट करून झाली. आता आपल्याला फ्रंट साईडचा जो फ्रंट असतो तो कट करायचा आहे. तर फ्रंट कट करण्यासाठी देखील मी आज पूर्ण कपडा अगोदर व्यवस्थित करून घेतला आणि या पद्धतीने फ्रंट टाकलेला आहे. त्यानंतर कटोरीही टाकली तिथेच लगे खाल्ल्या साईडला. मी अजून कटोरीचं आखून घेतले नाही, तर अगोदर फ्रंट कट करणार आहे आणि नंतर कटोरीचं कट करणार आहे. तर फ्रंटला मी अगोदर पेन्सिलनं मार्किंग करून घेतलं आणि आता कट करणार आहे. म्हणजे पेन्सिलनं मार्किंग केल्यानंतर आपल्याला कट करायला इझी जातं. तर लगेच मी आता हे देखील कट करून घेते. तर आपला फ्रंट देखील कट झालेला आहे. एका वेळेस 3 ब्लाऊज कट केल्यामुळे माझा वेळ खूप वाचला आहे. आता त्यानंतर मी आता कटोरी कट करणार आहे. त्या अगोदर या पद्धतीने कटोरीचं मी आखून घेतलेलं आहे. तर इथे फ्रंट अगोदर कट करते. फ्रंट कट केल्यानंतर आपण कटोरी कट करणार आहे. व्यवस्थित असं थोडं देखील कमी जास्त कापड ठेवायचं नाही. आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून व्यवस्थित असं बरोबर कट करून घ्यायचं, जेणेकरून नंतर आपल्याला स्टिच करताना कट करण्याची गरज पडत नाही. तर आता त्यानंतर मी कटोरी इथे टाकणार आहे. तर अगोदर खाल्ल्या साईडला या पद्धतीने ब्रापट्टी टाकते. ब्रापट्टी तुम्हाला दिसत नाही, थोडंसं कॅमेरा दिसत नसल्यामुळे. तर खाल्ल्या साईडला मी ब्रापट्टी टाकली आणि नंतर आता कटोरीसाठी देखील कापड व्यवस्थित करून घेते. आता इथे ब्रापट्टी
ठेवलेली आहे आणि कट करते मी. पेन्सिलने आखून घेतला आणि आता ब्रापट्टी खाल्ल्या साईडला कट करत आहे. तर या ब्रापट्टी या पद्धतीने माझी कट करून झालेली आहे. आता त्यानंतर मला जी कटोरी आहे ती कट करायची आहे. कटोरी टाकताना या पद्धतीने तिरकी अशी टाकायची आहे. अरेबिक कापड असतो त्या साईडने टाकायची आहे. बघा या पद्धतीने मी टाकलेली आहे. आणि आता याला देखील मी पेन्सिलने मार्किंग करून घेतलं आणि लगेचच कट केलं. तर या पद्धतीने आता माझे इथे सर्व पार्ट कट करून झालेले आहेत. आपल्याला अजून ब्रापट्टी अजून एक वेळेस कट करायची आहे, म्हणजे आपल्याला 4 ब्रापट्ट्या, एका ब्लाऊजसाठी 2 ब्रापट्ट्या लागतात, जोडीच्या 4 लागतात. तर त्यासाठी आपण अजून 2 ब्रापट्ट्या कट करणार आहे. तर इथे मी कटोरी कट करून घेतली. बघितल्यानंतर अजून एकदा चेक करून काय कमी जास्त झाले का, तर डबल मी मार्किंग करून घेतलं आणि कट करून घेतले. कटोरीचा जो भाग आहे तो या पद्धतीने. तर इथे आपले कटोरी देखील बघू शकता कट झालेली आहे. छान. एवढं तर आपलं कापड ही शिल्लक म्हणता येणार नाही. याच्यातून आपल्याला गळ्यासाठी 1 इंचाची पट्ट्या काढायच्या आहेत आणि ब्रापट्टी एक काढायची आहे. तर आपलं पूर्ण कापड यूज झालेलं आहे. थोडं देखील आपल्याला कापड शिल्लक राहिलेलं नाही. तर मी इथं व्यवस्थित करून घेत होती. ब्लाऊज पीस कमी जास्त होता तो, आणि तिथे खालच्या साईडला या पद्धतीने ब्रापट्टी टाकलेली आहे. आता ही ब्रापट्टीला देखील मार्किंग करून घेतलं आणि कट करायचं आहे. आता व्यवस्थित असं मार्किंग झालं नाही पेन्सिलने पहिल्या वेळेस, तर मी डबल मार्किंग केलं आणि आता ही कट करते. तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला दुसरे देखील ब्रापट्टी आपली इथे कट करून झाली आहे. त्यानंतर आपल्याला 1 इंचाची गळ्यासाठी पट्टी काढायची आहे. तर गळ्यासाठी देखील इथेच मी या पद्धतीने पट्टी निघत आहे, तर इथे व्यवस्थित अशी कट करून घेते. जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकलं आणि 1 इंचाची या पद्धतीने गळ्यासाठी पट्टी कट करून घेतलेली आहे. आणि या पद्धतीने तर हे आपल्या गळ्याची पट्टी कट करून झालेली आहे. तर हा ब्रापट्टी आहे, ही कटोरी आहे. त्यानंतर ही देखील ब्रापट्टीच आहे. 2 ब्रापट्टी आपल्याला लागणार. हा फ्रंट आहे हा. आणि त्यानंतर आता आपली लास्टला हे पाठीमागचा भाग बॅक साईडचा. तर इथे आपले पूर्ण ब्लाऊजचं एकाच वेळेस 3 ब्लाऊज कट झालेले आहेत. आता हे मी स्टिच केल्यानंतर पुन्हा तुम्हाला मी दाखवीनच. चलो बाय.